आजच्या प्रयोगाचे नाव आहे आयसोमेट्रिक जिओबोर्ड. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे 3D वस्तूंचे म्हणजे 3 डायमेन्शनल वस्तूंचे 2D म्हणजे 2 डायमेन्शनल आयसोमेट्रिक प्रतिकृती तयार करणे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. तर जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती. तर आयसोमेट्रिक जिओबोर्ड म्हणजे काय? तर आयसोमेट्रिक जिओबोर्ड हे एक शैक्षणिक साधन आहे ज्यामध्ये 3D म्हणजे त्रिमितीय आकृत्या आणि आयसोमेट्रिक आकृत्या हे समजण्यासाठी मदत करते. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे आयसोमेट्रिक जिओबोर्ड ज्यावर खिळे लागले आहेत त्रिकोणी आकारांमध्ये. त्यानंतर रबर बँड. त्यानंतर आपल्याकडे हा एक आयसोमेट्रिक जिओबोर्ड आहे ज्यावर त्रिकोणी आकारांमध्ये खिळे लागलेले आहेत. तर आपण रबर बँडचा वापर करून यावर वेगवेगळ्या आकृत्या तयार करू शकतो. तर आपण ते वेगवेगळ्या आकृत्या तयार करू. तुम्ही बघू शकता आपण यावर एक चौरस तयार केलेला आहे. याच प्रकारे आपण यावर एक घन तयार करूया. तुम्ही बघू शकता इथं आपण एक घन तयार केलेला आहे याच आयसोमेट्रिक जिओबोर्डचा वापर करून. हा घन म्हणजे त्रिमितीय आकार आहे, जेणेकरून आपल्याला हे समजण्यात मदत होत आहे की इथे त्रिमितीय आकार सुद्धा आपण तयार करू शकतो. आता हे काढून आपण दुसरा एक शेप तयार करूया. तुम्ही बघू शकता इथं आपण एक त्रिकोण तयार केलेला आहे. तर अजून अशाच प्रकारे आपण वेगवेगळे आकार तयार करू शकतो. तुम्ही बघू शकता इथं आता एक चतुर्भुज तयार केलेला आहे आपण. या प्रकारे तुम्ही याच्यावर वेगवेगळे शेप्स वेगवेगळे आकार तयार करू शकता. तुमच्या विचारात जे असेल, जे तुम्हाला आणखी काही बनवायचं असेल तर तेही सुद्धा तुम्ही याच्यावर ते आकार यावर तयार करू शकता. यातून आपण काय शिकलो? त्रिमितीय आकृत्यांचे स्वरूप कसे असते हे यातून आपण शिकलो. आता जाणून घेऊया याचे उपयोग. याचा उपयोग म्हणजे पहिला उपयोग शालेय उपयोग, जिथे वेगवेगळ्या भूमितीय आकृत्यांचे आकलन आणि कशा त्या ड्रॉ करतात हे समजण्यासाठी. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.